ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी हे आता पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन या ठिकाणी केलं जाईल। पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। त्यांच्याकडून आपण या संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करतच आहोत। आतापर्यंत राहुल गांधी यांनी ज्या वेळेला ज्या चौकामध्ये सभा घेतलेल्या आहेत त्या वेळेला त्यांनी भाजपच्या केंद्र सरकारच्या भूमिका, त्यांची रणनीती यावर टीका केलेली आहे। केंद्राने घेतलेले निर्णय यावर टीका केलेली आहे। आज संध्याकाळी जर आपण पाहिलं तर ही जी महत्त्वपूर्ण सभा होतीये त्या सभेमध्ये राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। अक्षय, आपण पाहतोय की आता ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी पोहोचलेले आहेत। खरं तर भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती मेघालय पासून मणिपूर पासून सुरुवात झालेली होती आणि आता तिचा समारोप जो आहे तो मुंबई मधल्या ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये होताना पाहायला मिळतं। काल चैत्यभूमी येथे संपूर्ण या यात्रेचं समारोपण झालेलं होतं, परंतु एक पदयात्रा जी आहे ती राहुल गांधी यांच्याकडनं मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत काढण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण पदयात्रेमध्ये समाजातील विविध जे मान्यवर आहेत आणि त्याचसोबत काँग्रेसी विचारधारेचे जे लोक आहेत या सगळ्यांनीच या संपूर्ण पदयात्रेमध्ये सामील झालेले असल्याचं पाहायला मिळत आहे। आज भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा जी आहे ती दादर येथील छत्रपती शिवाजी मैदानामध्ये होणार आहे आणि त्याकरता इंडिया आघाडीचे सर्वच प्रमुख नेते जे आहेत ते मुंबईमध्ये उपस्थित असतील आणि या सभेला देखील हजेरी लावणार आहेत। त्यामुळे एकीकडे देशभरामध्ये लोकसभेचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना दुसरीकडे इंडिया आघाडीची अर्थात भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा जी आहे ती मुंबईत होणार आहे। त्यामुळे आज या सभेमध्ये देशभरातील विविध प्रमुख नेते जे विरोधक नेते आहेत ते काय भाष्य करणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। आता ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये हे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण विजय स्तंभाला अभिवादन करताना राहुल गांधी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात ऑगस्ट क्रांती मैदानाच्या बाजूला असलेल्या तेजपाल या सभागृहात राहुल गांधी जे आहेत ते विविध समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे राहुल गांधी आज काय मेसेज देणार आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। परंतु संपूर्ण 6000 किलोमीटरची भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींनी पूर्ण केलेली आहे आणि आज त्याची सांगता सभा जी आहे ती दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये ही सभा होणार आहे। त्यामुळे या सभेला एक विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे। पहिली जी यात्रा काढण्यात आली ती भारत जोडो यात्रा होती, ती संपूर्ण दक्षिणेपासून